नमस्कार. आज आपण एका शब्दाबद्दल बोलणार आहोत, डुप्लिकेशन. आता व्यवसायात डुप्लिकेशन म्हणजे काय असं विचारलं तर अनेकांना वाटेल की आपलं नेटवर्क पुढच्या पिढीला देणं. पण खरं तर ही संकल्पना त्यापेक्षा खूप मोठी आहे आणि हो, आयुष्य बदलणारी सुद्धा. चला तर मग याच्या खोलात शिरूया. तर आजच्या या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण डुप्लिकेशनच्या पारंपरिक व्याख्येच्या पलीकडे जाऊन बघू. मग आयुष्य एका रिले रेससारखं कसं आहे हे समजून घेऊ. पालकत्व हा एक 20 वर्षांचा प्रकल्प का आहे यावरही बोलू. त्यानंतर एका नव्या प्रकारच्या शाळेबद्दल जाणून घेऊ, तिचा अभ्यासक्रम कसा आहे ते पाहू आणि शेवटी या सगळ्यातून आपला खरा वारसा कसा घडवायचा हे समजून घेऊया. अनेक व्यवसायामध्ये, खास करून नेटवर्क मार्केटिंगमध्ये, तुम्ही तुमचा व्यवसाय पुढच्या पिढीला देऊ शकता. ही खरंच एक खूप चांगली गोष्ट आहे. पण जरा विचार करा, जर तुम्ही फक्त लोकांचं एक जाळं दिलं, पण ते जाळं सांभाळण्यासाठी, वाढवण्यासाठी लागणारं ज्ञान आणि कौशल्य दिलंच नाही, तर त्याचा काय उपयोग होणार? आता बघा, हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एका बाजूला आहे फक्त बिझनेस डुप्लिकेशन, म्हणजे लोकांचं नेटवर्क देणं, आणि दुसऱ्या बाजूला आहे लाईफ डुप्लिकेशन, म्हणजे कौशल्य, मानसिकता आणि शहाणपण देणं. यातलं दुसरं नसेल तर पहिलं पूर्णपणे निरुपयोगी ठरू शकतं. विचार करा ना, मुलांना तयार व्यवसाय मिळाला पण तो कसा चालवायचा हेच माहीत नसेल तर ते सगळं बुडवणारच. त्यामुळे खरा वारसा हा कौशल्यांचा असतो, मालमत्तेचा नाही. आपण पिढ्यानपिढ्या यशाकडे कसं बघतो यातच एक मोठी गडबड आहे. अनेक पालकांना असं वाटतं की त्यांच्या मुलांनी पण त्याच त्रासातून, त्याच संघर्षातून जायला पाहिजे ज्यातून ते स्वतः गेले होते. पण हीच मानसिकता आजच्या जगात प्रगतीच्या आड येते. आता यामागची भावना चांगली आहे की मुलांना कष्टाचं महत्त्व कळावं. पण हा विचार आजच्या वेगवान जगात कालबाह्य झाला आहे. तुम्हीच विचार करा, जर प्रत्येक पिढी शून्यापासूनच सुरुवात करत राहिली तर खरी प्रगती होणार तरी कशी? आणि इथेच रिले रेसची कल्पना येते. या शर्यतीचा उद्देश हा नाही आहे की तुमची मुलं पुन्हा स्टार्ट लाईनवर उभी राहावीत. नाही, उद्देश हा आहे की तुम्ही जिथे थांबलात तिथून त्यांनी तो बॅटन हातात घ्यावा आणि पुढे धावायला सुरुवात करावी, यशाला एका वेगळ्याच उंचीवर न्यावं. समजा तुम्ही महिन्याला 10 लाख कमवत असाल तर त्यांनी विचार केला पाहिजे की याला 50 लाखांपर्यंत कसं न्यायचं. पण आपली मुले हे करणार कशी जर आपली शिक्षण व्यवस्थाच त्यांना यासाठी घडवत नसेल? आजची शाळा म्हणजे कर्मचारी बनवणारा एक कारखाना झालाय, उद्योजक बनवणारा नाही. अभ्यासक्रम जुना आहे, आर्थिक ज्ञान शून्य आणि जगाच्या वेगाशी कसं जुळवून घ्यायचं हे तर कोणी शिकवतच नाही. मग यावर उपाय काय? तर याची सुरुवात होते पालकत्वाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्यापासून. सद्गुरूंपासून प्रेरित एक विचार आहे जो यावर खूप छान प्रकाश टाकतो. ही खूप मोठी जबाबदारी आहे, नाही का? मुलांच्या आयुष्याच्या पहिल्या 20 वर्षात जर आपण त्यांना सक्षम बनवलं तर ते आयुष्यभर स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि आपल्यालाही आधार देतील. पण जर आपण फक्त शाळेत पाठवून आपली जबाबदारी संपली असं समजलो तर हाच प्रकल्प आयुष्यभर आपल्या मानगुटीवर बसू शकतो. आपण नेहमी मुलांवर शिस्त लादायचा, त्यांची इच्छाशक्ती वाढवायचा प्रयत्न करतो. अभ्यास कर, हे असं करू नकोस असं सतत सांगत असतो. पण खरं तर इच्छाशक्तीपेक्षाही जास्त ताकदवान असतं वातावरण. एक पालक म्हणून आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे मुलांना असं वातावरण देणं जिथे त्यांची नैसर्गिक वाढ होईल, जिथे ते स्वतःहून शिकतील. ठीक आहे, आता आपण समस्या काय आहे, मानसिकता कशी बदलायला हवी यावर बोललो. पण यावर काही ठोस उपाय आहे का? पारंपरिक शिक्षणाला पर्याय म्हणून काय करता येईल? चला, अशाच एका व्यावहारिक उपायावर एक नजर टाकूया. आणि याच गरजेतून फ्रीडम स्कूल सारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत. ही एक ऑनलाईन कम्युनिटी आहे जी किशोरवयीन मुलांना नेमकं तेच शिकवते जे आपली शाळा शिकवत नाही. म्हणजेच आजच्या डिजिटल जगात यशस्वी होण्यासाठी लागणारं खरोखरं ज्ञान. या कार्यक्रमाचं लक्ष आहे 13 ते 20 वयोगटातील तरुण. आपण ज्या 20 वर्षांच्या प्रकल्पाबद्दल बोललो ना, त्यातली हीच तर ती सगळ्यात महत्त्वाची वर्ष आहेत जेव्हा शिकण्याची आणि नवीन गोष्टी आत्मसात करण्याची क्षमता जबरदस्त असते. आणि अशा प्रकारच्या ज्ञानासाठी गुंतवणूक किती असेल? तर या कार्यक्रमाची वार्षिक फी आहे फक्त 3,999 रुपये. पारंपरिक शिक्षणावर होणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चाच्या तुलनेत ही रक्कम काहीच नाहीये. म्हणजे महिन्याला फक्त 333 रुपये. एवढ्या कमी गुंतवणुकीत मुलांना भविष्यासाठी तयार करणारं ज्ञान मिळत आहे. चला तर मग बघूया की या फ्रीडम स्कूलमध्ये नेमकं असं काय शिकवलं जातं. त्यांच्या 6 महिन्यांच्या अभ्यासक्रमावर एक नजर टाकूया म्हणजे अंदाज येईल. याची सुरुवात होते डिजिटल मार्केटिंग आणि सेल्स फनल सारख्या व्यावसायिक गोष्टींपासून. मग यूट्यूब चॅनल कसा चालवायचा, कॅनव्हा सारखी 20 पेक्षा जास्त टूल्स कशी वापरायची हे शिकवलं जातं.
इतकंच नाही तर स्वतःचं पुस्तक किंवा कोर्स कसा तयार करायचा, AIचा वापर कसा करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं पैशांचं ज्ञान आणि ग्रोथ माइंडसेट कसा मिळवायचा यावरही भर दिला जातो. म्हणजे मुलांना खऱ्या अर्थाने भविष्यासाठी तयार करणारा हा एक संपूर्ण पॅकेज आहे. आणि हे फक्त बोलबच्चन नाहीये, याचा खरा पुरावा आहे फ्रीडम स्कूलचा 14 वर्षांचा विद्यार्थी कबीर अग्रवाल लवकरात स्वतःचं पुस्तक प्रकाशित करतोय. विचार करा, या वयात लेखक बनणं ही या कार्यक्रमाच्या यशाची सगळ्यात मोठी पावती आहे. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडून बघूया की खरा वारसा म्हणजे नेमकं काय असतं. खरा वारसा म्हणजे पैसा किंवा प्रॉपर्टी नाही. खरा वारसा म्हणजे क्षमता. आपल्या मुलांना इतकं सक्षम बनवणं की ते आपल्या कष्टाला पुढे नेऊ शकतील, त्यांना एका नव्या उंचीवर पोहोचवतील. याला म्हणतात खरी ड्युप्लिकेशन, आयुष्याची ड्युप्लिकेशन. तर मग जाता जाता एक प्रश्न, आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी नेमका कोणता वारसा मागे ठेवतोय? फक्त मालमत्ता आणि नेटवर्कचा, की त्यांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार करणारी कौशल्य आणि मानसिकता? याचा विचार नक्की करा.